विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट 100% आहे आणि पुढचे 5 दिवस आपण फक्त 5च दिवस अभ्यास करून एवढे पर्सेंटाइल मिळवायचं असं मला सांगायचं नाहीये या व्हिडिओमध्ये. पण पुढचे 5 दिवस तुमच्यात इतका बदल तुम्हाला करायचा आहे, तो कंटिन्युअस ठेवायचा आहे सीईटी होईपर्यंत, की जेणेकरून तुम्ही हे टार्गेट अचीव्ह करू शकाल. मला तुम्हाला अभ्यासातच बदल घडवायचा आहे. तुमच्या विचारसरणीत बदल घडवायचा आहे. तुम्ही तुमचं थिंकिंग बदला आणि आता नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं, समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ना, 100% साठी पहिलं टार्गेट आहे आपलं केमिस्ट्री. दुसरं टार्गेट कुठलं आहे? मॅथ्स. त्याची सुरुवात आज होणार आहे. सेक्शन 2 डेरिव्हेटिव्ह. क्रॅश कोर्समध्ये 6-7 लेक्चर्स असतील. सगळे कव्हर करायचे आहेत तुम्हाला. पी-वाय-क्यू सेशन्स आहेत ते. सगळे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून दिलेत मी. तुम्हाला फक्त ना बघायचेत आणि पुन्हा स्वतःहून थोड्या वेळाने सॉल्व्ह करायला प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. मग किती आठवते? 2-3 रिव्हिजन आपण डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डेफिनाइट, इनडेफिनाइट, डिफरन्शियल हे सगळे टॉपिक आपण आता पुढचे 10-12 दिवस टार्गेट ठेवूया आपण. पण 5 दिवसात मला तुमच्यात बदल हवाय काय, की अभ्यासाची क्षमता वाढवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे माझं टार्गेट केमिस्ट्री. चला आता केमिस्ट्रीला मला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला आता टार्गेट काय देतोय बघा. मी इथं पहिल्यांदा लिहिलंय हायड्रोजन. ओके, हायड्रोजन. नंतर लिहितोय मी लिथियम, नंतर लिहितोय मी सोडियम. ओके. हॉलिना शॉर्टकट तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळे शॉर्टकट आहेत बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम. आय थिंक त्यानंतर रुबिडियम आहे का रे? नंतर सीझियम आहे आणि सगळ्यात शेवटी फ्रान्सियम आहे. ओके. मी तुम्हाला टार्गेट द्यायला लागलोय बरं का. लक्षात घ्या. तर माझं पहिलं टार्गेट आहे हायड्रोजन. आणि हे सगळे माझे टार्गेट आहेत. मग आता मी हायड्रोजनचा अभ्यास कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे, की हायड्रोजन म्हणलं की तुम्हाला त्याचं मोलार मास आलं पाहिजे. हायड्रोजन म्हणलं की तुम्हाला ही रिएक्शन जमली पाहिजे, की ट्वाइस H प्लस, ट्वाइस E मायनस गिव्हज H2. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला याचा वापर करावा लागेल. ओके. तुम्हाला डायहायड्रोजन H2 म्हणजे डायहायड्रोजन. मग तुम्हाला सांगतो हायड्रोजनचं काय-काय आलं पाहिजे एक्सप्लेन करू पटकन. पहिली गोष्ट म्हणजे आयसोटोप्स आले पाहिजे. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. सगळ्यात हेवी कोण आहे? ट्रिटियम. रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे? ट्रिटियम. अरे सीईटीत विचारलेले प्रश्न आहेत. विचारलेले प्रश्न आहेत. आता मला सांगा हे जे लिहिले ना, समजून घ्या बघा. 2-1, 3-1, 1-1. चला आता अटॉमिक स्ट्रक्चर कडे जाऊया. मी तुम्हाला सांगतो ट्रिटियम वरती 3 आणि खाली 1 लिहिलंय. अटॉमिक मास नंबर मधून एटॉमिक नंबर मायनस करा. आन्सर 2 आलं. ते नंबर ऑफ न्यूट्रॉन आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे इथं 2 न्यूट्रॉन आहेत. इथं 1 न्यूट्रॉन आहे. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नाहीये. हे सुद्धा परीक्षेत येणार आहे. बरं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचं प्रिपरेशन मग लॅबोरेटरी मेथड आहे. तुम्हाला माहिती आहे मेटल आणि ॲसिडची रिएक्शन झाली की हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. मोस्ट ऑफ द केसमध्ये बरोबर आहे. मेटल आणि बेस पण दिला इथं लक्षात घ्या त्यांनी. ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड तरी हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतोय. पण ही काय इंडस्ट्रियल मेथड नाहीये, ही लॅबोरेटरी मेथड आहे. आता इंडस्ट्रियल मेथड बघा, सगळ्यात महत्वाचं 3 स्टेजेस आहेत त्याच्यात, की पहिल्या स्टेजमध्ये मिथेन म्हणजे बघा हायड्रोजनच्या प्रिपरेशनसाठी मिथेनचा वापर होतोय. त्याची वॉटर बरोबर रिएक्शन झाली, की हे जे प्रॉडक्ट तयार झालंय ना, त्यालाच वॉटर गॅस म्हणतात. परीक्षेत आलेला प्रश्न आहे वॉटर गॅस कंटेन कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये. आता सांगू का तुम्हाला? त्याला सिन गॅस सुद्धा म्हणतात. आणि कोलचं क्लासिफिकेशन करत असताना पहिली स्टेप तीच आहे, की प्रोडक्शन ऑफ सिन गॅस. बघा ना CO आणि H2 आता हे एक्स्ट्रा दिलंय बरं का. मग ह्यात किती MCQ आहेत. मग तुम्हाला 100% हवे आहेत ना, हे सोपे-सोपे प्रश्न सीईटीत 50 प्रश्न असतात ना केमिस्ट्रीमध्ये. मी तुम्हाला सांगतो 30 ते 35 प्रश्न असे आहेत, की तुम्ही 4 ते 5 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. सांगा बघू हायड्रोजनचे आयसोटोप्स किती आहेत? 3. किती वेळ लागणार आहे? रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे? ट्रिटियम. सेकंदाचं काम आहे लक्षात घ्या. हेवी कोण आहे? ट्रिटियम. 2 न्यूट्रॉन कशात असतात? ट्रिटियम मध्ये असतात. 1 कशात असतो न्यूट्रॉन? ड्यूटेरियम मध्ये असतो. इंडस्ट्रियल मेथड मध्ये वॉटर गॅस इज अल्सो नोन ॲज सिन गॅस. काय असतं? कार्बन मोनॉक्साईड आणि H2 असतं लक्षात घ्या, हायड्रोजन. आता सगळ्यात महत्वाचं दुसरी स्टेप आहे वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय बघा, आयर्न क्रोमेट कॅटॅलिस्ट. आयर्न क्रोमेट कॅटॅलिस्ट हे लक्षात घ्या. ओके. मग तुम्हाला मी सांगू का? मी समजून घ्या व्यवस्थित काय सांगतोय ते. कॅटलिस्ट म्हणलं की वेगळी लिस्ट तयार करायची. सिरियसली. मग डिकम्पोझिशन ऑफ पोटॅशियम क्लोरेट तिथं MnO2 हा कॅटलिस्ट यूज होतो.
कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये व्हॅनाडियम पेंटॉक्साइड यूज होतं. पुन्हा पीईटी हा जो पॉलिमर आहे, हाय डेन्सिटी त्यात झिग्लर नाटा कॅटलिस्ट आहे लक्षात घ्या. कॅटलिस्टचे जेवढे पॉइंट्स आहेत ना, सगळे 10-12 कॅटलिस्ट रोसेनमन रिडक्शनमध्ये पॅलाडियम ऑन BaSO4 यूज होतं. रिएक्शनमध्ये असतील, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनमध्ये जेवढी कॅटलिस्टची नावं दिलीत ना, ती लिस्ट वेगळी तयार करा. ओके. आता सगळ्यात महत्वाचं, की तयार झालाय कार्बन डायऑक्साइड, पाहिजे तुम्हाला हायड्रोजन. मग इथं सगळ्यात महत्वाचं काय दिलंय बघा, की कार्बन डायऑक्साइड इज रिमूव्हड बाय स्क्रबिंग विथ सोडियम आर्सेनाइड सोल्युशन. 3-4 वेळा याची रिव्हिजन पाहिजे. बरं, इंडस्ट्रियल मेथडमध्ये हायड्रोजन तयार होत आहे, पण कार्बन डायऑक्साइड पण तयार होतंय. त्याला रिमूव्ह कसं करणार आहे? स्क्रबिंग. कुणाबरोबर स्क्रबिंग? सोडियम आर्सेनाइड. जेव्हा हे प्रश्न तुम्हाला सीईटीत दिसतील ना, तुम्हाला माझी आठवण येणार आहे. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो, एवढा कॉन्फिडन्स पुढच्या 5 दिवसात तुम्हाला वाढवायचा आहे. पण आपण पहिलं काय केलं रे बाळांनो? आता आपण हायड्रोजनचा अभ्यास केला. त्याचे युजेस वगैरे करा बरं का. त्याचे पुन्हा युजेस वगैरे करा. बघा काय दिलंय? डायहायड्रोजन युज्ड इन द फॉर्मेशन ऑफ वनस्पती घी म्हणजे डालडा बाय कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. पण इथे मी काय लिहिलंय? निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलाडियम. हो. लिक्विड डायहायड्रोजन रॉकेट फ्युएल म्हणून वापरतायत लक्षात घ्या. इथं मिथॅनॉल तयार करण्यासाठी डायहायड्रोजन वापरतात. इम्पॉर्टंट आहे मिथॅनॉल. ओके. कोबाल्ट वापरतायत कॅटॅलिस्ट. लिस्ट बनवा. कॅटॅलिस्टची लिस्ट बनवा. अलॉयची लिस्ट बनवा लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे जे चाललंय ना आपलं सगळ्यात महत्वाचं बेस्ट चाललेलं आहे. मी तुम्हाला अभ्यास देतोय. मी तुम्हाला टार्गेट दिलं हायड्रोजन. डायहायड्रोजन. ओके. पण हायड्रोजनचे आणखीन काय कंपाउंड असतील? हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके. वॉटर. मग त्या हायड्रोजनच्या केमिकल रिएक्शन्स पण एकदा बघा बरं का. हायड्रोजनेशन तर आपण आता बघितलंच लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं दुसरा कोण एलिमेंट आहे? लिथियम. 11वीतला रेडॉक्स रिएक्शन टॉपिक काढायचा आणि सगळ्यात शेवटी इलेक्ट्रोकेमिकल सेरीज दिले का? इलेक्ट्रोकेमिकल सेरीज तर 12वीला पण आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहे लक्षात घ्या. ईएमएफ सेरीज. लिथियम सगळ्यात शेवटी आहे. फ्लोरीन सगळ्यात वरती आहे. फ्लोरीन हा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग लिथियम हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. मग विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट? लिथियम आहे. ते लुसॅट असं काहीतरी दिलंय बरं का त्याच्यात लक्षात घ्या. म्हणजे काय नक्की तो वर्ड सर्च करा. लिथियम बद्दल भरपूर पॉइंट्स आहेत. लिथियम क्लोराईड ते ट्रान्सल्युसॅन्ट काय असं बरं मला प्रोनान्सिएशन जमत नाहीये. पण तुम्हाला लिथियम बद्दल सगळं करायचंय. रिड्युसिंग एजंट आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, एम-ओ-टी, केमिकल बॉन्डिंग, लिथियम बद्दल बघा. त्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे ते बघा ना. म्हणजे मी तुम्हाला ग्रुप 1-2 करायला लावत नाहीये. ह्या एलिमेंटचा प्रॉपर स्टडी पाहिजे मला. सोडियम, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅश, सॉरी कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH. सोडियम बद्दल सगळं करायचं लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो विल्यमसन सिंथेसिसमध्ये सोडियम अल्कॉक्साईड यूज होतं लक्षात घ्या. त्याच्या अगोदर मग अल्कोहोल आणि सोडियमची रिएक्शन आहे. सोडियम बद्दल डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे. गंमत सांगू का? असा एक प्रश्न सीईटीत आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इस ग्रुप 1 एलिमेंट? त्याचं आन्सर सीझियम होतं. आठवत नाही मुलांना. आणखीन सीईटीतला प्रश्न विचारतो, की ग्रुप 1 मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे? फ्रान्सियम आहे. मग चला मी तुम्हाला टार्गेट दिलंय बाळांनो. काय करायचे तुमच्या लक्षात आलं का? सोपे-सोपे प्रश्न करायचे आहेत. पण आजचं टार्गेट चला एवढं दिलंय मी तुम्हाला. ग्रुप 1 एलिमेंट. तर थांबा ना. ग्रुप 2 का नाही करायचं लक्षात घ्या. म्हणजे बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी. बाळांनो समजून घ्या. रेडियम बरं का लक्षात घ्या. असं काहीतरी शॉर्टकट आहे ना लक्षात घ्या. ओके. मग मला सांगा हे बेरिलियम दिसतंय तुम्हाला. ओके. इथं लिथियम दिसतंय. ओके. मी तुम्हाला सांगतो, होमवर्क देतोय. डायगोनल रिलेशनशिप. एक एलिमेंट आहे अॅल्युमिनियम. ओके. त्याची डायगोनल रिलेशनशिप ज्या एलिमेंट बरोबर आहे त्याचं नाव बी न सुरुवात होतंय. दुसरी डायगोनल रिलेशनशिपच्या एलिमेंटचं नाव एल नाही तर त्याची डायगोनल रिलेशनशिप रिलेशनशिप ज्या एलिमेंट बरोबर त्याचं नाव एम न सुरुवात होतंय. मला माहिती आहे 4-5 तर मुलं अशी आहेत की कॉमेंटमध्ये उत्तर देतायत. मग चला डायगोनल रिलेशनशिप 5-6 वेळा विचारलंय. कशात ते विचारा. बघा आता यात सांगू तुम्हाला मी. याचे लिक्विड सोडियम आहे ना, कूलंट म्हणून यूज होतं. लिक्विड सोडियम कूलंट म्हणून यूज होतो न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये. तुम्हाला सांगतो बेरिलियम का बेरियम मला माहित नाही बरं का. तुम्ही चेक करा की न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये मॉडरेटर म्हणून कुणाचा यूज होतोय. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की हे जे आहे ना हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला एक-एक एलिमेंटचा प्रॉपर स्टडी करायचा आहे आणि केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सोपे-सोपे प्रश्न करून 100 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचवणार आहे. पोहोचवणारच आहे. मग माझा पहिलं टार्गेट तुम्हाला दिलं गेलंय ग्रुप 1-2 एलिमेंट. ग्रुप 1-2 एलिमेंट. ओके. सोपे-सोपे प्रश्न आहेत.
पुस्तक वाचा. हं, पुस्तक वाचू नका. तुमच्याकडे एखादा वन शॉट लेक्चर असेल, 0 टाईमपास असणारं, ते बघा. नाहीये, तर मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करा. मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करून पहिला क्वेशन बघा. ह्याच्यात काही जास्त ग्रुप पॉइंट मध्ये जास्त लॉजिक नाहीये लक्षात घ्या. पहिला क्वेशन बघा, त्याचा आन्सर पुस्तकात शोधा. एकदा सगळे प्रश्न सोडवा. त्यावेळेस पुस्तकाचा वापर करा. लागू दे तासभर वेळ, पण 1 मार्क फिक्स होईल ना आणि अशा रीतीनं तुम्हाला सांगतो, कॅटलिस्ट पण बघतोय आपण. त्याच्यानंतर यात सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट, त्या रिएक्शन, प्रोडक्शन कितीतरी क्वेशन्स कव्हर होणार आहेत तुमचे. मग त्यानं कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. ओके, हे कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चर पण तुम्हाला मी देईन. सुद्धा मी टार्गेट देत जाईन तुम्हाला. पण हे करायचं कंप्लीट आपल्याला. ऑल द बेस्ट.